नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी फूड बाय मेनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आणि आजची जी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे ती तुम्ही बघू शकता, लोणच्याची आहे. पण लोणचं कशाचं? तर भोकराचं. भोकराचं लोणचं कशा पद्धतीने करायचं ते मी सांगणार आहे. वर्षभर छान टिकतं, चवीला एकदम छान लागतं असं हे लोणचं आपण आज करणार आहोत. यापूर्वीसुद्धा मी एक भोकराचं लोणचं टाकलं आहे, पण तो वेगळ्या प्रकारे केलेला आहे आणि हे वेगळ्या प्रकारे केलेलं लोणचं आहे. तर हे लोणचं कशा पद्धतीने छान टिकतं वर्षभर आणि कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण बघणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण भोकरं जे आहे ते धुवून घेतलेले आहे. 1 पाव भोकरं आहे आणि त्यासाठी प्रमाणासह किती काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगत आहे आता. तर आता इथे भोकरं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे जे नाकं तुम्हाला दिसतात आहेत ते धुण्याच्या पहिले आपल्याला काढायची नाही आहे. पहिले धुवून घ्यायचं आहे आणि मग हे नाकं काढायचं आहे. याचं कारण असं की यात पाणी आतमध्ये जाणार नाही. यासाठी आपल्याला नाकं नंतर काढायचे आहे. आपण धुवून घेतले, छान निथळू दिले, त्याचं पूर्ण पाणी निघून जाऊ दिलं आणि नंतर मग आपण आता त्याचे नाकं काढतोय. तर बघू शकता बुडाकडून जे त्याचे काळे झालेले नाकं आहेत ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि अशा प्रकारे हे सगळे नाकं काढून आपण घेतलेले आहेत. आणि आता त्यानंतर पुढची प्रोसेस आपण बघणार आहोत. तर भोकर जे आहे हे आतून थोडंसं चिकट असतं आणि तो चिकटावा आपल्याला काढायचा असतो त्यातून. तर आपण भोकर आहे ते फोडणार आहोत. थोडंसं अगदी हलक्या हाताने फोडायचं आहे आपल्याला, पूर्णपणे त्याला चुरा करायचा नाही आहे. आणि ही बघा, ही चिकट पदार्थ त्यात असतो आणि एक बी असते, ती आपल्याला काढून घ्यायची आहे. तर अगदी छान सहज निघून जाते ती. एक बोट घालून आपण ती काढून घ्यायची आहे. आणि हा जो भोकर आहे तो प्रत्येक भोकर आपल्याला फोडून अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे. आता इथे मी मीठ घेतलं आहे आणि हे मीठ आपल्याला भोकरच्या आतून लावायचं आहे, जेणेकरून थोडासा चिकटावासुद्धा कमी होईल आणि भोकर जे लोणचं आहे ते टिकण्यास मदत होईल. तर एक बोट घेऊन आपल्याला लावायचा आहे. थोडासा चिकटावा आपल्या बोटाला लागून येतो आणि मीठसुद्धा आपल्याला आतून लावायचं आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक भोकराला आपण मीठ लावून घेणार आहोत बोटाने. आणि एकूण एक भोकर आपण फोडून तर घेतलेला आहे आणि बीसुद्धा काढून घेतलेली आहे त्यातली. थोडासा चिकटावा पण निघून गेलेला आहे आणि आता बाकीचा चिकटावा आपण थोडासा या मिठाच्या साहाय्याने काढतोय. आपल्या बोटाला लागून येतो तो आणि आतून प्रत्येक भोकराला मीठ लावायचं आहे. आणि आता इथे मी एक कैरी घेते आहे, ती पूर्ण सोलून घेतलेली आहे आणि माझी कैरी भली मोठी आहे, तर तुम्ही 2 कैऱ्या 1 पाव याला लागतील. जर तुमची मोठी नसेल तर तुम्ही 2 घ्यायच्या, छोट्या असतील तर, आणि मोठी असेल तर 1 कैरी घ्यायची आहे. आता इथे मी 2 टेबलस्पून घेतलेले आहे, ती म्हणजे मोहरीची डाळ. तर आता प्रत्येक मसाला आपल्याला जो पण घ्यायचा आहे तो भाजून घ्यायचा आहे. तर थोडा हलका भाजायचा आहे, खूप जास्त नाही भाजायचा आहे. त्यातलं थोडंसं जे मॉइश्चर असतं, मी नेहमीच लोणचे बनवताना सांगत असते की मॉइश्चर निघेल इतपतच आपल्याला त्याला भाजायचं आहे, खूप जास्त भाजायचं नाही. 5 ते 6 लवंग, 1 दालचिनीचा तुकडासुद्धा मी भाजून घेतला आहे. थोडंसं आपण घेतलं आहे ते म्हणजे मोहरी डाळ आपण भाजून घेतली, त्यानंतर लवंग भाजून घेतली आणि एक आपण कलमीचा तुकडासुद्धा भाजून घेतला. आणि आपण आता मेथी दाणे थोडेसे भाजून घेतले आहेत. अगदी 1 टीस्पून मेथी दाणे होते ते. आणि आता इथे 2 टेबलस्पून आपण घेतलेले आहे ते म्हणजे सोप घेतलेली आहे. तर सोपसुद्धा हलकी भाजून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर धणे घेतलेले आहेत, धणेसुद्धा हलके भाजून घ्यायचे आहे. हे सगळं मी 2-2 टेबलस्पून घेत आहे, म्हणजे छोटा जो चम्मच असतो आपला तो. आणि जिरं घेतलं आहे, जिरंसुद्धा 2 टेबलस्पून घ्यायचं आहे आपल्याला. धने 2 टेबलस्पून, जिरं 2 टेबलस्पून, सोप 2 टेबलस्पून, 1 टेबलस्पून आपण मेथीदाणा घेतलेला आहे आणि 5 ते 6 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 2-3 मिरे असतील तर ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत. तर आता आणि एक कलमीचा तुकडासुद्धा भाजून घेतला आहे आणि आपण तेल गरम करून घेतो आहे. तर तेल 1 ते 1.5 वाटी तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि थंड करायचं आहे. तर आता बघा, सोप भाजलेली, जिरं भाजलेलं, हे आपण सगळा मसाला जो आहे तो एकत्रितपणे जाडसर दळून घेणार आहोत. तर आता धणेसुद्धा मी भाजून घेतले होते, तर धणेसुद्धा, जिरंसुद्धा, त्यानंतर सोप आणि बाकीचे जे मसाले आहेत, लवंग आहे, त्यानंतर दालचिनीचा तुकडा आहे. इथे मिरे माझ्याकडे नव्हते, तर तुम्ही मिरेसुद्धा टाकायचे आहेत. त्याच्यानंतर आता मी मेथीदाणे टाकलेले आहेत आणि हे सगळं आपण थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे.
खूप जास्त बारीक करायचं नाही, जाडसर असं दळून घ्यायचं आहे. बघा हा मसाला जाडसर असा दळून घेतलेला आहे मी आणि एका कैरीचा किससुद्धा करून घेतलेला आहे. आता आपण फायनली मसाला सगळा मिक्स करणार आहोत. तर इथे बघा आपण तेल गरम कितपत करायचं आहे, तर त्यात मोहरी टाकून बघायची. मोहरी छान तळतळली इतपत आपल्याला तेल गरम करायचं आहे. आता गरम केल्यावर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. बघा मी जेव्हा ही मोहरीची डाळ यात घालते आहे, तेव्हा अजिबातही तुम्हाला असं वाटत नाही आहे की गरम तेलात टाकली आहे म्हणून. तर इतपत थंड आपल्याला करायचं आहे. मोहरीची डाळ टाकून झालेली आहे आपली. आता बाकीचे मसाले आपण यात घालणार आहोत. तर आपल्याला एक जो मसाला आपण जाडसर दळला होता तो सुद्धा घालून घेऊया आणि त्यानंतर बाकीचे मसाले घालून घेऊया. मिक्स करून घेऊया मोहरीची डाळ आणि आपला जो जाडसर वाटलेला मसाला होता तो छान मिक्स करून घेऊया तेलात. तेल अजिबात गरम नाही आहे आणि आता यात आपण घालणार आहोत ती म्हणजे हळद, तिखट, मीठ वगैरे घालणार आहोत. तर हळद घेतली आहे, ती घेतली आहे मी 1 टेबलस्पून आणि त्यानंतर आता छोटे-छोटे जे चम्मच असतात आपण ज्याने चहापत्ती हे करतो अ, त्या चम्मचनी मी 3 चम्मच घालणार आहे तिखट. आता तिखट तुम्हाला जर का जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. पण माझं तिखट जे आहे हे जास्त तिखट आहे त्यामुळे मी ते थोडं घालते. तर 3 टेबलस्पून 3 टीस्पून आपण जवळपास तिखट घातलेलं आहे. आणि तिखटाची चॉईस तुमची असेल. थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे आपल्याला. मीठ आपण भोकराला सुद्धा लावलेलं आहे, त्यामुळे आपण इथे मीठ घालतोय. छान चवीनुसार आपल्याला इथे मीठसुद्धा घालायचं आहे. तर अ, आता इथे आपण कैरीचा जो किस आहे, तो घालून घेऊया. तर इथे बघा किती मोठा कैरीचा किस झालेला आहे. तर एक कैरी जी होती ती माझी ती भरपूर मोठी होती. तर तुमच्या जर छोट्या कैऱ्या असतील तर तुम्हाला 2 कैरी घ्यावी लागेल आणि हे छान मिक्स करून घेऊया. आणि आत्ता जर की तुम्हाला असं वाटत असेल की याला तेल नाही आहे सुटलेलं, तेल कमी झालंय. पण थोड्या वेळाने जसं-जसं कैरीला पाणी सुटत जातं, तसं-तसं यात तेल वाढत जातं. आता हा जो मसाला आपण तयार केलेला आहे, हा भोकरामध्ये आपल्याला भरायचा आहे छान आणि अशा पद्धतीने प्रत्येक भोकरामध्ये आपल्याला तो कैरीचा किसवाला जो मसाला आहे, तो भरत जायचा आहे. तर प्रत्येक भोकरमध्ये आपण हा मसाला भरून घेणार आहोत आणि छान आंबट, तिखट असा हा जो मसाला आहे, तो याच्यात भरून घ्यायचा आहे. खूप छान टेस्टी असं हे लोणचं तयार होतं. आणि जसे हे भोकर छान नरम होत जातात, तसं-तसं लोणचं चवीला खूप छान लागत जातं. तर हे सगळे भोकर आपण भरून घेतलेले आहे आणि हे भोकर आता आपल्याला स्वच्छ धुतलेल्या काचेच्या बरणीत आपल्याला भरायचे आहेत. तर बघू शकता एकूण एक भोकर आपण भरलेला आहे आणि थोडासा मसाला जर का आपला उरला, तर तो आपला मसाला आपल्याला भरणीत घालता येईल. तर आता इथे प्रत्येक भोकर आपण असं व्यवस्थित छान स्वच्छ धुतलेल्या भरणीत आपल्याला ठेवायचं आहे. बरणी कोरडी असणं जास्त गरजेचं आहे. जर का त्याच्यात पाण्याचा अंश राहिलेला आहे धुतलेल्या भरणीत आणि आपण त्याच्यात भोकर टाकतोय, तर ते भोकरचं लोणचं खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ती छान कोरडी असणं खूप गरजेचं आहे. उन्हात वाळवून जरी तुम्ही भरणी घेतली तरी चालेल, छान कोरडी होऊन जाते. आणि नंतर थंड झाल्यावर आपण त्यात हे लोणचं भरणार आहोत. अशा प्रकारे आता हा जो राहिलेला मसाला आहे, तो सुद्धा वरून आपण घालून द्यायचा आहे आणि अशा प्रकारे टेस्टी असं हे जे लोणचं आहे, ते आपलं तयार होतं आणि खूप भारी भन्नाट चवीला लागतं. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास मला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. नमस्कार.